सोपवतो. चालू असलेला सामना श्रीसाई वनन विरुद्ध दुर्गादेवी मुरुड. श्रीसाई वनन संघाचा आधारस्तंभ बंटी लोरे. दुर्गादेवी मुरुड संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात 2-2च्या 3 सभेमध्ये एक खेळाडू स्वतंत्रपणे खेळतो. अशी दुर्गादेवी कबड्डी संघाची क्षेत्ररक्षणा. बंटी माघार मिळतो. दुर्गादेवी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू 9 नंबरची बनून घेतलेला प्रणय सावंत. श्रीसाई संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणा डाव्या कोपऱ्यात आपले खेळू येतो. डाव्या दुर्लक्षिकावर झोपतो आणि आपली चढाई संपवतो. पुन्हा एकदा बंटी लोरे 1 नंबरची बनून घेतलेला बंटी. दुर्गादेवी संघाच्या क्षेत्ररक्षणात सावध अशी चढाई. डाव्या कोपऱ्यातून धनलक्ष्मीवर झोपवतो. माघारी येतो. थर्ड रेड. तिसऱ्या चढाईला समोर जातो. 12 नंबरची बनियान घेतलेला खेळाडू भक्कम शरीरयष्टीचा. श्रीसाई संघाचे क्षेत्ररक्षण आणि उजव्या धनरक्षकाची चुकीची पकड करण्याचा प्रयत्न गुण मिळतो ते दुर्गादेवी संघाला. थर्ड रेड. बॅक टू बॅक थर्ड रेड. श्रीसाई वनन संघाचा लोरे. कलकाई कुंभे विरुद्ध अमर भारत ट्रान्सफर. आपल्याला खेळण्यासाठी हा पहिला पुकार. कालकाई कुंभे आणि अमर भारत ट्रान्सफर आपल्याला खेळण्यासाठी हा पहिला पुकार देण्यात आलेला आहे. दरम्यान जगात 11 नंबरची बनवून घेतलेला दुर्गादेवी संघाचा खेळाडू श्वेत लाले. आपण प्रेक्षकांमध्ये आहात. कृपया व्यासपीठाकडे यायचे. आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आपले मित्र सिद्धू कामेरकर आपली वाट पाहत आहेत. पुन्हा एकदा बंटी लोरे. श्रीसाई संघाचा हुकमी एक्का. पाहूया काय चमत्कार करतात ते. बंटी माघार होतोय. दुर्गादेवी संघाचा खेळाडू प्रणय सावंत यावर्षीची युवा सिरीज हा खेळलेला खेळाडू आहे. आपल्याला अभिमान आहे त्याचा की आपल्या मुरुड सारख्या दापोली सारख्या ठिकाणी जाऊन खेळाडू तयार होतात आणि युवा सिरीज सारख्या स्पर्धा खेळतात. तर असे खेळाडू आपल्या दापोलीमधून तयार होतात. पुन्हा एकदा 11 नंबरची बनवून घेतलेला खेळाडू श्रीसाई संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात डाव्या कोपऱ्यात हात मारण्याचा प्रयत्न. 2 नंबरच्या खेळाडूला तिरकस पाय मारण्याचा प्रयत्न. आता मात्र त्याला यश येतो. माघारी होतो. 1 गुण मिळतो दुर्गादेवी संघाला. आज मात्र राज पवार या संघामध्ये दिसत नाहीये. माघार खेळायला नाहीये. पुन्हा एकदा तिसऱ्या चढाईला समोर जातो तो दस्तूरखुद बंटी लोरे. आणि बंटी सहजगत्या उजव्या कोपऱ्या रक्षकावर झेपवतो. हाताने गडी बाद करण्याची खुणा करतो आणि 75 निर्णय येतो. 1 गुण मिळतो तो बंटीला. 1 गुण मिळतो तो श्रीसाई वनन संघाला. मी भाऊ केसकर यांना विनंती करतो आपण सुद्धा आसनस्थ व्हायचंय. भाऊ केसकर विनंती. पुन्हा एकदा प्रणय सावंत श्रीसाई संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात 9 नंबरची मध्ये घेतलेला सर्वप्रथम त्याचा आणि अतिशय चपळ असा खेळाडू डाव्या कोपऱ्या रक्षकाला हात मारण्याचा त्याचा प्रयत्न आणि सहजगत्या एक खेळाडू बाद करून प्रणय माघारी मिळतो. पुन्हा एकदा बंटी लोरे. वारंवार चढाई करणारा बंटी.
दुर्गादेवी संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात 2-2च्या 3 सगळ्या अशी दुर्गादेवी संघाची क्षेत्ररक्षणा. प्रणय पवार 3 नंबरचे गुन्हे घेतलेला खेळाडू दुर्गादेवी संघाकडून. श्री साई संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात 6व्या दिवशी चढाई मैदान दिवशीपर्यंत खेळी. माघारी होतो पुन्हा एकदा श्री साई संघाचा आधारस्तंभ 1 नंबरचे गुन्हे घेतलेला बंटी उजव्या कोपरारक्षकावर झेपावतोय. नेहमीच आपल्या संघासाठी गुण मिळवून देण्याचा जसा आटोकाट प्रयत्न असतो असा हा बंटी माघारी होतोय. पुन्हा एकदा दुर्गादेवी समोर प्रणय सावंत. प्रणय विरुद्ध बंटी याचा हा सामना रंगतो. आणि आता गणेश अग्रेकडून सुंदर पकड होते. गुण मिळतो तो श्री साई संघ वरणला. थर्ड रेड तिसरी चढाईला समोर जातो तो रेमाक. दुर्गादेवीच्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात 6 नंबरचे गुन्हे घेतलेला रेमाक. अतिशय चपळ असा खेळाडू आहे हा. आणि दुर्गादेवीची पकड होते. एक गुण मिळतो दुर्गादेवी संघाला. पुन्हा एकदा 11 नंबरचे गुन्हे घेतलेला दुर्गादेवी संघाचा खेळाडू श्री साई संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात मैदान दिवशीपर्यंत खेळी. माघारी होतो श्री साई संघाचा बंटी लोरे दुर्गादेवी संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात डाव्या कोपऱ्यातून सुरुवात करतोय. सावध आणि शांत अशी चढाई. बंटी माघारी होतो. पुन्हा एकदा 11 नंबरचे गुन्हे घेतलेला खेळाडू साई संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात रक्षकावर झेपवतो. पुन्हा माघारी होतो. निदान रेषेकडून माघारी होईल. त्याला प्रत्युत्तर आहे बंटी लोरे. बंटी आपली छोटीशी चढाई संपून माघारी होतो. पुन्हा एकदा तिसऱ्या चढाईला समोर जातो तो 12 नंबरचे गुन्हे घेतलेला खेळाडू नवोदित खेळाडू आहे. पाहूया त्याची पकड करून. आत्ता मात्र पंचायत नाही 2 खेळाडू बाद करून तो माघारी होतो. एक चपळ चढाई गेली 12 नंबरच्या खेळाडूने. षटभर विश्रांती घेतली. थर्ड रेड षटभर विश्रांतीनंतर सामन्याला सुरुवात. आणि तिसऱ्या चढाईला समोर जातो तो अमित लवरे श्री साई संघाचा 10 नंबरचे गुन्हे घेतलेला खेळाडू. अनेक मैदानावर अधीरच गाजलेला असा अमित. आता पाहूया मात्र आत्ता त्याची पकड होते आणि अमित बाद होते. सुंदर पकडीचा नमुना पाहायला मिळाला तो दुर्गादेवी मोरड संघाकडून. दुर्गादेवी संघाचा प्रणय सावंत 9 नंबरचे गुन्हे घेतलेला खेळाडू श्री साई संघाच्या 3 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात डाव्या कोपऱ्यात आपली खेळी सजवतो. डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्या रक्षक झेपवतो. पुन्हा माघारी होतो. पुन्हा एकदा बंटी लोरे. बंटी माघारी होतोय. पुन्हा एकदा बंटी विरुद्ध प्रणय हा सामना रंगतोय. 3 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात प्रणय सावंत. अतिशय चपळ अशी चढाई
गुण मिळवून देण्याचा त्याचा पाठोपाठ प्रयत्न असतो आणि आता मात्र त्याला यश येतोय. एक गुण मिळतो तो पुण्याला, एक गुण मिळतो तो दुर्गादेवीला. सिंसाई संघाचा आधारस्तंभ समजला जाणारा गणेश आगरे 5 नंबरची गुण घेतला. गणेश चढाईची धुरा सांभाळतोय. दुर्गादेवी संघाच्या 7 खेळाडूंचे क्षेत्ररक्षण एक खेळाडू बाद करून माघारी होतोय. तर एकदा वारंवार चढाई करणारा प्रणय सावंत. सिंसाई संघाच्या 3 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात दुर्गादेवी संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि आता मात्र पाहूया बाद पंचायतचा निर्णय येतोय. क्षेत्ररक्षकाला बाद करून तो जाण्याच्या परिस्थितीत होता, मात्र मध्यरक्षकाने त्याला बाहेर टाकलेलं आहे. एक गुण मिळतो तो सिंसाई संघाला. पुन्हा एकदा रोहन लवरे दुर्गादेवी संघाच्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात रेषेपर्यंत खेळू माघारी होतो. पुन्हा एकदा प्रणय पवार 3 नंबरचा गुन्हा घेतलेला प्रणय सिंसाई संघाच्या 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात शांत असा चाललेला सामना. प्रणय माघारी होतो. पुन्हा एकदा गणेश आगरे सिंसाई संघाचे अष्टपैलू खेळाडू गेली अनेक वर्ष आपला कबड्डीसाठी योगदान दिलेला असा हा गणेश दुर्गादेवी संघाच्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यावर झेपवतोय, माघारी होतोय. पुन्हा एकदा दुर्गादेवी संघाचा 11 नंबरची गुण घेतलेला खेळाडू छोटीशी रेड झोन माघारी होतोय. तिसऱ्या चढाईला समोर जातो तो रोहन लवरे दुर्गादेवी संघाच्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात ही चढाई असणार आहे. आणि आता मात्र पाहूया रायडर बाद होतो. सुंदर पकडी त्यांना गुन्हा पाहायला मिळाला तो दुर्गादेवी मुरुड संघाकडून. थर्ड रेड दुर्गादेवी संघाकडून तिसऱ्या चढाईला समोर जातो 11 नंबरची गुण घेतलेला खेळाडू. जर 3 खेळाडू त्याला पकड झाली तर सिंसाई संघाला 2 गुण मिळणार आहे. आता झटापट चालू आहे, मात्र त्याला पकड होतोय आणि 2 गुण मिळतात ते सिंसाई संघाला. पुन्हा एकदा गणेश आगरे 5 नंबरची गुण घेतलेला खेळाडू सावध अशी चढाई गणेश माघारी होतो. दुर्गादेवी संघाकडे 1 नंबरची गुण घेतलेला खेळाडू सिंसाई संघाच्या क्षेत्ररक्षणात आपली छोटीशी चढाई संपत माघारी होतोय. सिंसाई संघाकडून 9 नंबरची गुण घेतलेला खेळाडू सर्वप्रथम बांधायचा हा खेळाडू दुर्गादेवी संघाच्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात कोणतीही घाई गडबड नाही दोन्ही संघाकडून. मध्यंतर सामन्याला सुरुवात. पुन्हा एकदा गणेश आगरे दुर्गादेवी संघाच्या क्षेत्ररक्षणात कालकाई कुंभे विरुद्ध अमरभरत टाळसुरे आपल्याला खेळण्यासाठी हा दुसरा पुकार देण्यात येतोय. कालकाई कुंभे विरुद्ध अमरभरत टाळसुरे आपल्याला खेळण्यासाठी दुसरा पुकार. 9 नंबरची बनी घातलेला सिंसाई संघाचा खेळाडू दुर्गादेवी संघाच्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात
सावध अशी चढाई, शांत चढाई. आपली चढाई संपत माघारी होतो. पुन्हा एकदा एक नंबरची बनवलेला खेळाडू शिवसाई संघाच्या 4 खेळाडूंच्या क्षेत्रक्षणात तिसरी चढाई. शिवसाई संघाकडे तिसरी चढाईला समोर जातो 3 नंबरची बनवलेला खेळाडू. दुर्गादेवी संघाच्या 5 खेळाडूंच्या क्षेत्रक्षणात आणि आत्ता मात्र त्याची पकड होतोय. ते गुण मिळतोय तो दुर्गादेवी संघाला. तिसरी चढाई. प्रणय सावंत दुर्गादेवी संघाकडून बराच टाइम बाहेर असलेला खेळाडू आता श्रीसाईच्या 3 खेळाडूंच्या क्षेत्रक्षणात प्रणय सावंत आणि अतिशय खोल चढाई पाहूया. रेडर बाद झालेला आहे. पंचांचा निर्णय रेडर बाद झालेला आहे आणि 2-2 गुण मिळतात दोन्ही संघांना. दोन्ही संघांना 2-2 गुण मिळत आहेत. श्रीसाई संघाकडून 10 नंबरची बॅटिंग घेतलेला अमित लवडे दुर्गादेवी संघाच्या क्षेत्रक्षणात बोनस गुण मिळण्याचा त्याचा अडोका प्रयत्न. अमित माघार होतो. पुन्हा एकदा 11 नंबरची बॅटिंग घेतलेला खेळाडू श्रीसाई संघाच्या 2 खेळाडूंच्या क्षेत्रक्षणात अमित गणेश आणि दुर्गादेवी संघाचा 11 नंबरचा खेळाडू पाहूया आत मारण्याचा प्रयत्न. माघार होतो. पुन्हा एकदा गणेश आगरे 7 नंबरची बॅटिंग घेतलेला गणेश दुर्गादेवी संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्रक्षणात. दोनच्या 3 सगळ्या अशी दुर्गादेवी संघाची क्षेत्रक्षणात. गणेश आगरे आपली चढाई संपत माघार होते. पुन्हा एकदा 11 नंबरची बॅटिंग घेतलेला खेळाडू श्रीसाईच्या क्षेत्रक्षणात आणि गणेश कडून सुंदर पकड होते. बहुतेक पकड होते. स्ट्रगलचा वेळ आणि दुर्गादेवी संघाचा खेळाडू बाद होतो. 2 गुण मिळतात ते श्रीसाई संघाला. श्रीसाई संघाकडून बंटी लवरे आलेला आहे. तिसरी चढाई. श्रीसाई संघाकडून तिसरी चढाईला समोर जातो तो बंटी लवरे. दुर्गादेवी संघाच्या 5 खेळाडूंच्या क्षेत्रक्षण बंटी याची अतिशय चप्पल अशी चढाई. प्रशांत लवरे अतिशय खोलवर चढाई. आत्ता मात्र पाहूया आणि प्रशांतला सुंदर पकड होतो. प्रशांत बाद होतो. 1 गुण मिळतो दुर्गादेवी संघाला. प्रणय सावंत श्रीसाई संघाच्या 2 खेळाडूंच्या क्षेत्रक्षणात आणि सहजगत्या डाव्या क्षेत्ररक्षकाला बाद करतोय. मागणी होता एक मिळतो तो दुर्गादेवी संघाला. अमित लवरे दुर्गादेवी संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्रक्षणात. एक खेळाडू बाद करून अमित माघारी होतो. पुन्हा एकदा प्रणय सावंत श्रीसाई संघाच्या 2 खेळाडूंच्या क्षेत्रक्षणात.
आणि सुंदर सुंदर पहिला एक खेळाडू बाद करून पुढे मागायला होतोय. कसं वाटते ते ऑरेंज येलो शिवशाही संघ नव्या जोमाने खेळायला सज्ज झालेला. लिमलेटच्या पुन्हा एकदा प्रणय सावंत शिवशाही संघाच्या क्षेत्ररक्षणात सावध चढाई कोणताही धोका पत्करण्याचा त्याचा इरादा नाही. माघारी होते पुन्हा एकदा शिवशाही संघाकडून 6 नंबरच्या बनवलेला खेळाडू आणि त्याची सुंदर चौडा पक्कड होते डाव्या कोपऱ्या रक्षकाकडून आणि शिवशाही संघाचा खेळ बाद होतो. पुन्हा एकदा प्रणय सावंत दुर्गादेवी संघाकडून प्रणय शिवशाही संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात नऊ नंबरच्या बनवलेला प्रणय शिवशाही संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात आपल्या चढाई संपून मागायला होतो. त्याला प्रत्युत्तर करत होतो बंटी लवरे. 1 नंबरची बनवलेला बंटी एक आक्रमक खेळाडू आहे. आपली छोटीशी चढाई संपून माघारी वळते. तिसरी चढाई तिसऱ्या चढाईला समोर जातो तो 12 नंबरची बनवलेला खेळाडू जय भोसले. मंडळासाठी दिलीप वानरकर चिपळूण सावर्डे यांकडून 1100 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे. पुन्हा एकदा बंटी लवरे दुर्गादेवी संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात बंटी आणि त्याची चौडा पकड सुंदर डाव्या कोपऱ्या रक्षकाकडून होते. बंटी लवरे बाद. क्षणभर विश्रांती घेतात दुर्गादेवी संघाचे खेळाडू. पुन्हा एकदा प्रणय सावंत 9 नंबरची बनी घेतलेला आहे अष्टमैल खेळाडू दुर्गादेवी संघाचा पुणे खेळी टिकटिक वाजते. पुन्हा माघारी होतो. पुन्हा एकदा रेणू शिवशाही संघाकडून दुर्गादेवी संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात आणि उजव्या तनरक्षकाला झेपावतो मात्र 1 गुण देतो शिवशाही संघाला. प्रणय पवारला बाद करून शिवशाही संघाचा खेळाडू माघारी होतो. पुन्हा एकदा प्रणय सावंत 9 नंबरची बरी घेतलेला प्रणय शिवशाही संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात अटीतटीचा चाललेला हा सामना. पुन्हा एकदा प्रशांत लवरे 1 नंबरची बरी घेतलेला प्रशांत दुर्गादेवी संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात अतिशय चपळ असा खेळाडू. आता मात्र पाहूया आपल्या संघासाठी वारंवार मिळवून देण्याचा त्याचा आटोकाट प्रयत्न असतो असा प्रशांत आणि आता प्रशांतची पकड होतो. प्रशांत बाद. चालू सामना संपताना शेवटची 5 मिनिटं. शिवशाही 17 दुर्गादेवी 22. तिसऱ्या चढाईला समोर जातो तो जय भोसले दुर्गादेवी संघाचा 12 नंबरची बनी घेतलेला खेळाडू शिवशाही संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षण. आता मात्र शिवशाही संघाकडून
उजव्या हाताने लक्ष पकडून सुंदर पकडतोय. एक मोठे सिसाईला पुन्हा एकदा बंटी लावले. एक नंबरची बनी घेतलेला बंटी, एक आक्रमक खेळाडू सिसाई संघाकडून. आणि आता मात्र पाहूया 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 2 खेळाडू पंचांचा निर्णय आहे. 2 खेळाडू बाद करून बंटी माघारी होतो. पुन्हा एकदा प्रणय सावंत. सिसाई संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात 9 नंबरची बनी घेतलेला प्रणय सावंत. सामन्याला खूप मजा येते. प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन होतं दोन्ही संघाकडून. चालू सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. सरपंच दीपक बोरकर टाइम सांगतायत. हो हो. आणि क्षणभर विश्रांती घेत आहेत सिसाई संघाचा खेळाडू. सिसाई संघाचा एक आक्रमक खेळाडू दुर्गादेवी संघाच्या 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. एक नंबरची बनी घेतलेला एक अष्टपैलू खेळाडू बंटी. हे बट्टी. कठोर शिकवून छुपवतो पुन्हा चपळ असा खेळाडू पाहूया. आणि आता बंटी बाद होतोय. एक गुण मिळतोय दुर्गादेवी संघाला. अटीतटीचा चाललेला सामना. चालू सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. सिसाई संघ 20 दुर्गादेवी संघ 23. 23 गुणाची आघाडी दुर्गादेवी संघ. 3 गुणाची आघाडी दुर्गादेवी संघाकडे. सिसाई संघाकडून प्रेरणा आपली छोटीशी चढायचं पण माघारी होतो पुन्हा एकदा. तर तिसऱ्या चढाईला सामोरा जातो जय भोसले. 12 नंबरची बनी घेतलेला धष्टपुष्ट खेळाडू. आणि जय बाद होतो. एक गुण मिळतो सिसाई संघाला. पुन्हा एकदा बंटी लावली सिसाई संघाकडून बंटी. दुर्गादेवी संघाच्या 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात बंटी लावले. डाव्या कुत्र्या शिक्षकाला लात मारण्याचा त्याचा प्रयत्न. आता मात्र पाहूया. आणि बंटी 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 एक खेळ बाद करून बंटी माघारी होतो. पुन्हा एकदा प्रणय सावंत. 22-23. सिसाई 22 दुर्गादेवी 23. एक गुणाची आघाडी मात्र दुर्गादेवी संघाकडे आहे. दरम्यानच्या काळात प्रणय सावंत. सिसाई संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात 2-2च्या 3 सगळ्या मध्ये खेळाडू स्वतंत्रपणे बसलेला. येऊ शकतो का? घाई नको करायला. त्यांनी. क्षणभर विश्रांती घेतात ते. सामना संपल्यावर लगेचच आपला सामना खेळायला जाईल याची नोंद घ्या. दरम्यानच्या काळात बंटी लावले. 1 नंबरची बनी घेतलेला बंटी लावले. दुर्गादेवीच्या क्षेत्ररक्षणात आत्ता मात्र पाहूया. आणि बंटी बाद होते. सुपर टायकल होते. 2 गुण मिळतात दुर्गादेवी संघाला. क्षणभर विश्रांती घेतात ते दुर्गादेवी संघाचे खेळाडू. बोलले ना मी त्याने घाई करायला नको. सिसाई 22 दुर्गादेवी 25. दोन्ही संघाचे टाइमआउट संपलेले आहे त्याची नोंद घ्या. चालू सामना संपायला शेवटचे 1 मिनिट. प्रणय सावंत 9 नंबरची बनी घेतलेला प्रणय सावंत सिसाई संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. आणि सहजगत्या गणेश शागरेची शिकार करतो. माघारी होतो. पुन्हा एकदा रघुनाथ लवरे. 6 नंबरची बनी घेतलेला रघुनाथ दुर्गादेवी संघाच्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. आणि 1 खेळाडू बाद करून माघारी होतो. पुन्हा एकदा प्रणय सावंत. सामना संपायला काही क्षण बाकी असतील. खूप चाललेला अटीतटीचा हा सामना.
आणि डाव्या कोपरा नक्षीकावरून चुकीची पकड करण्याचा प्रयत्न करायचा. एक गुण मिळतो तो प्रणय सावरला, एक गुण मिळतो तो दुर्गादेवी मुलुक संघाला. आणि हे एक मल्टी पॉइंट. नंदी लवरे दुर्गादेवी संघाच्या क्षेत्ररक्षणात. आता मात्र पाहूया, मला वाटतं ही निकालाची चढाई असावी आणि चालू सामना संपतोय. चालू